Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. विज्ञान आणि तंत्रज्ञान या सदरामध्ये आपण इयत्ता 10वीतील भाग नंबर 2 मधील आपण हा प्रकरण 2 पाहणार आहोत. सजीवातील जीवन प्रक्रिया लाईफ प्रोसेस याच्या अंतर्गत आपण सजीव आणि सजीवामधील कुठल्या अवयव संस्था एकमेकांशी निगडीत कुठली कार्य करतात हे पाहण्या अगोदर या चॅप्टर्समध्ये सर्वात अधिक स्ट्रोस हा ऊर्जा निर्मितीच्या अँगलने दिलेला आहे. यामध्ये कार्बोहायड्रेट्स, यामध्ये स्निग्ध पदार्थ, प्रथिनं, त्याचबरोबर प्राणीजन्य पदार्थ म्हणजे थोडक्यात आपण विटामिन्स किंवा मिनरल्स यांचा देखील उल्लेख केलेला आहे. आणि सर्वात शेवटी या प्रकारामध्ये मायटोसिस, मिओसिस या ज्या काही पेशी विभाजनाच्या 2 प्रक्रिया आहेत त्यामध्ये गुणसूत्राच्या अँगलने केंद्रकामध्ये पेशीद्रव्यामध्ये काय चेंजेस होतात या सर्वांचा अभ्यास आपण स्पर्धा परीक्षेच्या अँगलने करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तुम्ही मला 4 पद्धतीने थँक्यू म्हणू शकाल. एक तर या व्हिडिओला लाईक करून, 2 हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून, 3 टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून आणि 4 भविष्यामध्ये अशा अनेक व्हिडिओ बनविण्यासाठी मला तुमच्या मोटिवेशन आणि सहकार्याची गरज आहे. या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं ही एक विनंती आणि अपेक्षा. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. आता सजीव लिव्हिंग ऑर्गॅनिझम ज्यामध्ये वनस्पती येतात आणि ज्यामध्ये प्राणी देखील येतात. तर सजीव आणि त्यातील ज्या काही लाईफ प्रोसिजर्स येतात, लाईफ प्रोसिजर्समध्ये कुठल्या येतात तर आपल्या अवयव संस्था येतात. डायजेस्टिव्ह सिस्टीम्स असेल, रेस्पिरेटरी सिस्टीम्स असेल, सर्क्युलेटरी सिस्टीम्स असेल, एक्सक्रिटरी सिस्टीम्स असेल, त्याचबरोबर कंट्रोल सिस्टीम असेल. या सिस्टीम या इंडिव्हिज्युअली वर्कआउट करतात, परंतु त्या सर्व सिस्टीमच्या समन्वयातून एक जीवनातील बायोकेमिकल प्रोसिजर एक संतपणे एका डायरेक्शनने होत असतात. आता या सर्व प्रक्रिया करण्यासाठी ज्या आपण पचन संस्था, श्वसन संस्था, रक्तपरिवहन संस्था या ठिकाणी मेन्शन्स केलेल्या आहेत, त्यांना वर्कआउट करण्यासाठी, त्यांना काम करण्यासाठी जो सर्वात अधिक महत्त्वाचा इनपुट लागत असेल तर त्या इनपुटला आपण ऊर्जा किंवा एनर्जी असं म्हटलं जातं. आणि या संस्थांना एनर्जी कोण देतं तर कुठलं इनपुट आहे तर यांना एनर्जी देणारा जे काही प्रामुख्याने जो काही घटक आहे तो कार्बोहायड्रेट आहे. त्याचबरोबर स्निग्ध पदार्थ आहे ज्याला आपण फॅट्स असं म्हणणार आहोत. आणि नंतरचा जो काही घटक आपण मेन्शन्स केलेला आहे प्रथिने, त्यामध्ये आपण त्याला प्रोटीन्स असं म्हणणार आहोत. आणि हे जे काही कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि प्रथिनं हे अन्नपदार्थ या सिस्टीमला ऊर्जा देतात. आणि ही ऊर्जा कुठे मिळवली जाते तर प्रामुख्यानं पेशी अंगक किंवा पेशीमध्ये जे काही मायटोकॉन्ड्रिया आहे यालाच आपण मायटोकॉन्ड्रिया असं म्हटलं जातं, तंतुकणिका असं म्हटलं जातं. तर या मायटोकॉन्ड्रिकामध्ये ही ऊर्जा मिळवण्याचं काम केलं जातं. आता ही ऊर्जा मिळवण्यासाठी म्हणूनच आपण मायटोकॉन्ड्रिका किंवा तंतुकणिकेला पेशीचं ऊर्जाघर असं म्हटलं जातं किंवा ऊर्जा स्रोत असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी आपल्याला कार्बोहायड्रेटची गरज आहे, या ठिकाणी आपल्याला समवॉट एक्सटेंट फॅटची गरज आहे, या ठिकाणी आपल्याला प्रोटीनची गरज आहे. त्याही व्यतिरिक्त यापासून आपल्याला जी काही ऊर्जा मिळवायची आहे एटीपीच्या स्वरूपात, एटीपी हे चलन आहे, आपण नेक्स्ट स्लाइडला पाहणार आहोत. अजून एक महत्त्वाच्या घटकाची गरज लागते, तो घटक म्हणजे जो ऑक्सिजन आहे. म्हणजे सजीवामध्ये ऊर्जा निर्मिती करण्यासाठी आपल्याला आपल्याला कार्बोहायड्रेट्स, आपल्याला फॅट्स आणि प्रोटीन याबरोबर जो सर्वात आवश्यक घटक आहे तो ऑक्सिजनची गरज आहे. काही ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला विदाऊट ऑक्सिजननी देखील ही ऊर्जा मिळवली जाते. ती कशी आहे आपण ती पाहूया. आता ही जी काही ऊर्जा मिळवली जाते ती ऊर्जा मिळवण्याचं जे काही रेस्पिरेशन जे काही आहे ते साधारणपणे 2 स्तरावर काम केलं जातं. श्वसन हे 2 स्तरावर काम केलं जातं. एक आहे शरीर स्तरावर. शरीर स्तरावर म्हणजे आपल्या सभोवताली असणारं ऑक्सिजन्स आहे, हवा आहे, त्याच्यामध्ये त्यातील जे काही कार्बन डायऑक्साईड्स आहे आणि आपलं शरीर म्हणजे आपलं शरीर आणि सभोवतालचं वातावरण यामध्ये जे काही वायूची देवाणघेवाण होते त्याला आपण शरीर
स्तरावरील शोषण असं म्हटलं जातं किंवा रेस्पिरेशन म्हटलं जातं. परंतु आपल्याला ऊर्जा निर्मितीसाठी हा स्तर सर्वात महत्त्वाचा आहे. एकदा या शरीर स्तरातून आपल्याला ऑक्सिजन मिळाला, तो ऑक्सिजन एकदा ब्लडमध्ये डिफ्यूज झाला का प्रत्येक पेशीमध्ये ज्यावेळेस जो ऑक्सिजन मिळवला जातो, त्या पेशीमध्ये असणाऱ्या कार्बोहायड्रेट्सवर या ऑक्सिजनची क्रिया होऊन जे काही शोषण तयार होतं, त्यालाच आपण सेल स्टेज शोषण असं म्हणतो किंवा त्यालाच आपण पेशी स्तरावरील होणारं शोषण असं म्हटलं जातं. आपल्याला आजचं जे काही चॅप्टर जो काही आहे जीवन प्रक्रिया आणि त्यातील ऊर्जा निर्मिती, तर आपल्याला पेशी स्तरावर होणाऱ्या शोषणावर अधिक भर द्यायचा आहे. कारण पेशीमध्ये ही जो काही ब्लडमधून अन्नपदार्थ आपण जे काही खातो, त्याचं जे काही डायजेशन होतं, पचन होतं, त्यातून जो काही ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होतो, हा ग्लुकोज मॉलिक्यूल आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीमच्या द्वारे प्रत्येक पेशीमध्ये येतो. मी हा ग्लुकोज मॉलिक्यूल दाखवलेला आहे. आणि त्याचबरोबर आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमनुसार या ग्लुकोज मॉलिक्यूलला पेशीमध्ये रक्ताच्या थ्रू ऑक्सिजन मिळवला जातो. म्हणजे ग्लुकोज आणि ऑक्सिजन यांची प्रक्रिया होऊन आपल्याला ही ऊर्जा निर्माण केली जाते आणि ही ऊर्जा त्या पेशीसाठी किंवा अलाइड ज्या काही आपल्या अवयव संस्था आहेत त्या ठिकाणी एटीपीच्या स्वरूपात त्यांना ऊर्जा प्रदान करण्याचं काम केलं जातं. आता ह्या पेशी स्तरावरील शोषण हा या चॅप्टरचा महत्त्वाचा उद्देश आहे. तर पेशी स्तरावरील शोषण होण्यासाठी सर्वात ऊर्जा मिळवण्यासाठी जो इनपुट मोठ्या प्रमाणात वापरला जातो तो कर्बोदके आहे, ज्यालाच आपण कार्बोहायड्रेट्स असंही म्हटलं जातं. आता कार्बोहायड्रेट पासून ऊर्जा निर्माण करण्यासाठी एक तर काही सजीवांमध्ये ऑक्सिजनची गरज असते आणि ज्या ठिकाणी ऑक्सिजनची गरज आहे किंवा या ऊर्जा प्रक्रियेमध्ये ऑक्सिजनचा सहभाग असेल तर आपण त्याला एरोबिक रेस्पिरेशन्स असं म्हटलं जातं. परंतु निम्नस्तरीय सजीव असेल, जीवाणू असेल, यीस्ट असेल किंवा काही अंशी इव्हन उच्चस्तरीय सजीवामध्ये देखील विदाऊट ऑक्सिजन ही प्रक्रिया जर होत असेल तर त्याला आपण अनएरोबिक असं म्हटलं जातं. त्यालाच आपण अनएरोबिक रेस्पिरेशन असं म्हटलं जातं, ज्यामध्ये ऑक्सिजनचा सहभाग घेतला जात नाही. तर पेशी स्तरावरील शोषणाचे आपण या स्लाइडला 2 प्रकार पाहिले. एक ऑक्सी शोषण पाहिलं आणि दुसरं अनएरोबिक शोषण पाहिलं, त्यालाच आपण विनाऑक्सी शोषण असंही म्हटलं जातं. तर किती ऊर्जा निर्माण झाली, ही ऊर्जा ज्या घटकामध्ये काउंट केली जाते त्या घटकाला आपण ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट असं म्हटलं जातं. त्यालाच आपण एटीपी असं म्हटलं जातं. ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट ची रचना जर पाहिली तर आपल्याला ही कसं दिसेल की याच्यामध्ये आपल्याला एक शर्करा आहे. शर्करा दिसते आपल्या रायबोस शुगरची आणि पेंटोज आकाराची आहे आणि याच्यामध्येच आपल्याला जो काही नायट्रोजन बेस दिसतो, हा जो नायट्रोजन बेस जर पाहिला तर आपल्याला हा ॲडिनिन दिसतो. म्हणूनच आपण त्याला ॲडिनोसिन असं म्हटलेलं आहे. हा आहे ॲडिनिन नायट्रोजन बेस जॉईन झाल्या शर्करेला ॲडिनोसाइन आणि फॉस्फेट किती आहे? 3 फॉस्फेट आहे. हे जे काही कोव्हॅलेंट बॉन्डने बंद झालेले फॉस्फेट आहे आणि या बॉन्डिंगमध्येच ही जे काही फॉस्फेटमध्ये जे काही बॉन्डिंग आहे त्याच बॉन्डिंगमध्ये सर्वात अधिक मोठ्या प्रमाणात ऊर्जा ही ॲसिमिलेट झालेली असते किंवा ही ऊर्जा मिळवलेली असते. आणि ज्यावेळेस हा बॉन्ड आपण ब्रेकडाऊन करतो किंवा ज्यावेळेस हे बंध मुक्त होतात फॉस्फेटमधले, त्यापासून आपल्याला प्रचंड ऊर्जा मिळवली जाते. म्हणजे पेशीच्या स्वरूपात ऊर्जा ही ज्याच्यामध्ये स्टोअर केली जाते असा एटीपी हा ऊर्जेने संपृक्त किंवा सॅच्युरेटेड झालेला रेणू आहे, ज्यामध्ये ऊर्जा कशामध्ये स्टोअर केली जाते तर फॉस्फेट आणि फॉस्फेट ज्या बंधनाने जोडलेले असतात त्याच्यामध्ये ही ऊर्जा स्टोअर केली जाते. आणि ज्यावेळेस हे जास्त ऊर्जेचे बंध आपण ब्रेकडाऊन करतो, ज्यावेळेस जास्त ऊर्जेचे बंध ब्रेकडाऊन करतो त्यापासून आपल्याला ही ऊर्जा मुक्त होते आणि ही मुक्त झालेली ऊर्जाच आपल्याला आपल्या ज्या काही शोषण संस्था आहेत किंवा इतर संस्था आहेत त्यांचं रेग्युलर वर्किंग करण्यासाठी आपल्याला गरजेचं पडतं. आणि हा जो काही 1 फॉस्फेट मुक्त होईल आणि जो रिमेनिंग राहिलेला आहे 1 फॉस्फेट गेल्यानंतर आपण त्याला ॲडिनोसाइन डायफॉस्फेट असं म्हटलं जातं. थोडक्यात या स्लाइड्समध्ये एटीपी हा कशानं बनलेला आहे तर एटीपी हा रासायनिकदृष्ट्या ॲडिनोसाइन या घटकाने किंवा ॲडिनोसाइन हा जो नायट्रोजन बेसेस आहे तो कशाला जॉईन झालेला आहे तर पेंटोज शुगरला जॉईन झालेला. ही पेंटोज शुगर कुठली आहे तर ही पेंटोज शुगर्स आपण रायबोज शुगर असं म्हटलं जातं आणि या रायबोज शुगरला 3 फॉस्फेटची रेणू आहे आणि 3 फॉस्फेटच्या रेणूमध्येच या बंधामध्ये जी ऊर्जा साठवलेली असते आणि ज्यावेळेस हा बंध ब्रेकडाऊन होतो त्यापासून एडीपीची निर्मिती होते आणि मुक्त झालेली ऊर्जा ही सिस्टीमला वापरता येते. आता आपण
या ठिकाणी दोन शोषण पाहणार आहोत. एक ऑक्सिडेशन एक पाहणार आहोत आणि विनऑक्सिडेशन एक पाहणार आहोत. तर या ऑक्सिडेशनमध्ये जे उच्चस्तरीय वनस्पती आणि प्राण्यांमध्ये घडून येतं त्याचे 3 टप्पे आहेत. त्याचे हा पहिला टप्पा आपण या ठिकाणी पाहतोय. आता या 3 टप्प्याचा आपण सारांश जर विचार जर केला तर यामध्ये जो काही ग्लुकोज येतो त्या ग्लुकोजचं जे ब्रेकडाऊन होतं त्यालाच आपण ग्लुकोलायसिस असं म्हटलं जातं. पहिला हा स्टेप आला. हे ग्लुकोलायसिस कशामध्ये होतं तर पेशीमधील हे पेशी द्रव्यामध्ये होतं किंवा सायटोसोल्समध्ये घडून येतं. दुसरी जी काही स्टेप्स आहे या घटकाला आपण क्रेब्स सायकल असं म्हटलं जातं. आणि तिसरा जो काही घटक आहे यालाच आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन असं म्हटलं जातं किंवा साखळी वहन, इलेक्ट्रॉनचं वहन साखळी असं म्हटलं जातं. तर या 3 प्रोसिजर्समध्ये ॲट द एंड आपल्याला काय भेटतं तर ऑक्सिशोषण जर असेल तर आपल्याला एंडमध्ये जे काही गोष्टी भेटतात त्यामध्ये आपल्याला CO2 भेटतो, त्यामध्ये आपल्याला H2O भेटतो आणि जी काही ATP ऊर्जा भेटते ती ATP आपण मॉलिक्यूलच्या टर्म्समध्ये मोजली तर 38 ATPचे मॉलिक्यूल फुटतात. म्हणजे थोडक्यात ऑक्सिशोषण हा ऑक्सिजनच्या मदतीने घडणारा, पेशीमध्ये घडणारा, त्याचबरोबर केंद्रकामध्ये घडणारा प्रक्रिया आहे. आणि यातून जी काही ऊर्जा निर्माण होते ती कम्पॅरेटिव्हली सर्वात अधिक ऊर्जा असते. अजून जर चांगल्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर ही ऊर्जा ही 686 किलो कॅलरीची ऊर्जा निर्माण होते. त्यातील 1 बाय 1 आपण स्टेप पाहूया. यामध्ये ऑक्सिजनची गरज आहे. हा पेशी द्रव्यामध्ये घडली जाते. त्याचबरोबर ही प्रक्रिया ही केंद्रकामध्ये देखील घडली जाते. आणि ॲट द एंड या प्रोसिजरचं किंवा ऑक्सिशोषणमध्ये आपल्याला काय भेटतं तर आपल्याला 3 प्रोडक्ट भेटतात. एक CO2 भेटतो, आपल्याला एक H2O भेटतो आणि 38 ATP मॉलिक्यूल म्हणतात. कम्पॅरेटिव्हली विनऑक्सिशोषणपेक्षा या ठिकाणची ऊर्जेचं प्रमाण हे अधिक असतं. हा मुद्दा आपण या ठिकाणी प्रकर्षाने करूया. आता ग्लुकोजन विकोजन त्यालाच आपण ग्लायकोलिसिस असं म्हटलेलं आहे. तर ही प्रोसिजर पहिल्यांदा कोणी इस्टॅब्लिश केली तर त्या शास्त्रज्ञाचं नाव होतं एम बडेन. दुसऱ्या शास्त्रज्ञाचं नाव होतं मेनहॉफ आणि जो तिसरा शास्त्रज्ञ जे काही होता त्यांचं नाव होतं पार्कन. तर साधारणपणे या 3 शास्त्रज्ञांच्यावरून आपण या ग्लायकोलायसिस किंवा ग्लुकोजन विघटनाच्या पाथवेलाच आपण EMP असं म्हटलेलं आहे. आता पेशी द्रव्यामध्ये काय होतं की ज्या वेळेस हा ग्लुकोज मॉलिक्यूल येतो, ग्लुकोज मॉलिक्यूल आल्यानंतर या ग्लुकोज मॉलिक्यूलचं फॉर्म्युला आहे C6H12O6. याचं विघटन होऊन जो पहिला मॉलिक्यूल तयार होतो त्याला आपण पायरुवेट किंवा पायरुलिक ऍसिड असं म्हटलं जातं. त्याचबरोबर या प्रक्रियेमध्ये पायरुवेट नंतर अजून एक मॉलिक्यूल पायरुवेट पासून तयार होतो त्यालाच आपण ॲसिटाइल कोएन्झाइम्स किंवा कोए असं म्हटलं जातं. या संपूर्ण ग्लायकोलायसिसमध्ये साधारणपणे एकूण 4 ATPची निर्मिती होते. परंतु या 4 ATP पैकी 2 ATP ही प्रोसिजर कंटिन्यू करण्यासाठी वापरली जातात. म्हणजे ॲट द एंड आपल्याला किती ATP मिळतात तर या प्रोसिजरमध्ये आपल्याला केवळ 2 ATP मिळतात. म्हणजे 2 ATPच्या स्वरूपात ऊर्जा ही तयार होते. याच प्रोसिजर्समध्ये आपल्याला अजूनही काही कोएन्झाईमची निर्मिती करणं गरजेचं असतं किंवा कुठले कोएन्झाईम तयार होतात ते आपण मेन्शन्स केलेलं आहे. त्याचं नाव आहे NADST. NADST स्टँड कशासाठी आहे न्यूक्लिओ किंवा त्यालाच आपण न्यूक्लियोटाइड अमाइड ॲडिनिन डायन्यूक्लियोटाइड असं म्हटलं जातं. अलॉंग विथ कार्बन डायऑक्साईडच्या रेणूची निर्मिती होते. म्हणजेच ऑक्सिशोषणातील पहिली प्रक्रिया ग्लुकोज विघटन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फायनली 2 ATPची निर्मिती होते. 2 ATP वापरले जातात. त्याचबरोबर पायरुविक आम्ल आणि पायरुविक आम्लापासून ॲसिटाइल कोएन्झाइमची निर्मिती केली जाते आणि कार्बन डायऑक्साईड देखील हा सहनिर्मित केला जातो. आता हा जो काही ॲसिटाइल कोएन्झाइम्स आहे या ऑक्सिशोषणाच्या दुसऱ्या प्रक्रियेमध्ये भाग घेतो. आत्तापर्यंत ही निर्मिती केवळ सायटोसोल्समध्ये होत होती, पेशीद्रव्यामध्ये होत होते. आता पेशीद्रव्यामध्ये असणारी जो काही ऑर्गॅनल आहे, तंतुकणिका आहे, या तंतुकणिकेमध्ये जो काही ग्लायकोसिसचा एंड प्रोडक्ट जो काही होता तो ॲसिटाइल कोए किंवा ॲसिटाइल कोएन्झाइम एंटर केला जातो. ॲसिटाइल कोएन्झाइम्स हा एंटर केल्यानंतर या प्रक्रियेमध्ये सर्वात प्रथम जे काही आम्ल तयार होतं त्याच आम्लाला आपण सायट्रिक
आम्ल किंवा सायट्रिक ऍसिडही म्हटलं जातं. हे पहिलं आम्ल सायट्रिक ऍसिड तयार होत असल्याने ऑक्झॅलो ऍसिटिकच्या कॉम्बिनेशन मधून, म्हणून या क्रेब्स सायकललाच आपण सायट्रिक सायकल देखील नमूद करतो. हा एक मुद्दा मी या ठिकाणी मेन्शन करतो. आणि हे सायकल असल्यामुळे या सायकल पासून आपल्याला कंटिन्युअसली दोन घटकांची निर्मिती होते. एक जे आहे निकोटिनामाइड ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइडची निर्मिती होते, हे सहविकर निर्माण होते. त्याचबरोबर दुसरं जे काही सहविकर निर्माण होतं ते फ्लाविन ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइडची निर्मिती आपल्याला होते. याही व्यतिरिक्त याच्यापासून आपल्याला 2 ATPची मॉलिक्यूल तयार होतात. प्रश्न आपल्याला असेल की तंतुकणिकेमध्येच ही ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड्स किंवा तिला TCA सायकल असं म्हटलं जातं. या सायकलला 3 नावं आपल्याकडे आहेत. एक आहे हान्स क्रेम या शास्त्रज्ञानं हे सायकल शोधून काढलं, म्हणून आपण त्याला क्रेब सायकल असं म्हटलं जातं. दुसरं नाव आहे या प्रक्रियेमध्ये सर्वात प्रथम सायट्रिक आम्ल तयार होतो, म्हणून आपण त्याला सायट्रिक सायकल असं म्हटलं जातं. त्याचबरोबर याच्यामध्ये ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिडचा उल्लेख असल्यामुळे आपण याला TCA सायकल असं म्हटलं जातं. तर TCA सायकल कशामध्ये होतं, तर ते मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं, तंतुकणिकेमध्ये होतं. यामध्ये काय होतं, ॲसिटाइल कोएलचं जो काही एंड प्रोडक्ट गायकोसिसचा होता त्याच्यातील ॲसिटाइलचं पूर्णपणे ऑक्सिडीकरण होऊन आपल्याला परत पुन्हा 2 ATPची निर्मिती होते. आणि हे 2 ATP NADH2 आणि FADH2 नंतर तिसऱ्या स्टेजमध्ये, ज्यालाच आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शन असं म्हटलं जातं किंवा इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया असं म्हटलं जातं. तर या इलेक्ट्रॉन वहन साखळीमध्ये ज्यावेळेस NADH2 एंटर होतो, या NADHच्या प्रत्येक मॉलिक्यूलपासून आपल्याला 3 ATP मिळतात. त्याचबरोबर फ्लाविन ॲडिनोसाइन डायन्यूक्लियोटाइड पासून आपल्याला 2 ATP मिळतात. हे पुस्तकामध्ये मेन्शन्स केलं नाही, पण आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला 38 ATPचा हिशोब कसा तो मी या ठिकाणी तुमच्याशी नमूद करणार आहे. म्हणजे ॲट द एंड ऑफ ETC सायकल पासून आपल्याला 10 × NADH2 आणि प्रत्येक NADH पासून आपल्याला 3 ATP मिळतात. म्हणजे टोटल आपल्याला या ठिकाणी 30 ATP मॉलिक्यूल ॲट द एंड ऑफ सायकल मिळतात. त्याचबरोबर या ठिकाणी आणखीन FADH2 ची निर्मिती होते. ही FADH2 ची निर्मिती किती होते, तर साधारणपणे ही FADH ची 2 निर्मिती होते. आणि किती तयार होतात, हे 2 तयार होतात. म्हणजे एकूण आपल्याला 4 ATP या ठिकाणी निर्माण होतात. आणि पहिल्या 2 सायकलमधील जर ATP जर पाहिलं, मायनस करून जर पाहिलं, तर पहिल्या सायकल्समधलं ATP जे काय पाहिलं तर आपल्याला टोटल आपल्याला या ठिकाणी जी काही ATP मिळतात 38 ATP मिळतात. आपण थोडंसं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनमध्ये न जाता ॲट द एंड आपण एवढंच सांगूया की ऑक्सिशोषण आणि विनाऑक्सिशोषण मधला जो काही मूलभूत फरक आहे, तर ऑक्सिशोषणमध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणात ATPची निर्मिती होते. ती ATP सर्वाधिक अधिक अभिक्रिया म्हटलं जातं. या प्रक्रियेमध्ये जो काही एंड प्रोडक्ट आहे, या प्रक्रियेमध्ये एंड प्रोडक्ट आपल्याकडे आहे कार्बन डायऑक्साईड. दुसरा जो काही एंड प्रोडक्ट आहे त्या एंड प्रोडक्टला आपण नाव दिलेलं आहे पाणी. आणि महत्त्वाचा जो तिसरा एंड प्रोडक्ट आहे तो एंड प्रोडक्ट आपल्याकडे जो काही आहे त्यालाच आपण या ठिकाणी नाव दिलेलं आहे ATP. आणि ही उच्चस्तरीय प्राणी, वनस्पती, प्राणी यांच्यामध्ये आपल्याला घडून येते. आता कर्बोदक किंवा कार्बोहायड्रेट पासून आपण ही सिक्वेन्स पाहिली, 3 स्टेजेसमध्ये पाहिली की कर्बोदकामध्ये असणारं कार्बोहायड्रेट्समध्ये ग्लुकोजचं विघटन होतं. त्या विघटनापासून पहिल्या स्टेजमध्ये पायरुव्हिक आम्ल किंवा पायरुव्हेट तयार होतं. पायरुव्हेट पासून ॲसिटाइल कोएन्झाईम तयार होतं आणि ॲसिटाइल कोएन्झाईम एंटर करतं तंतुकणिकेमध्ये क्रेब सायकल पासून तयार होतं. आणि क्रेब सायकल पासून आपल्याला CO2 आणि H2 ची निर्मिती होते. परंतु ज्या वेळेस शरीरामध्ये कर्बोदकाचा, कार्बोहायड्रेटचा पुरवठा नसतो, मे बी उपोषणाच्या काळामध्ये असेल किंवा मे बी अन्नाची कमतरता असेल किंवा कार्बोहायड्रेट परिपूर्ण आहार नसेल, त्यावेळेस आपलं शरीर, त्यावेळेस आपल्या पेशी, शरीरातील स्निग्ध पदार्थाचा वापर केला जातो. आणि हे जर फॅट जर असेल तर फॅट्सचं रूपांतर पहिल्यांदा फॅटी ॲसिड्समध्ये तयार होतं. आणि हे फॅटी ॲसिड पायरुव्हिक आम्लामध्ये न जाता त्यांचं डायरेक्टली रूपांतर ॲसिटाइल कोएन्झाईममध्ये होतं.
तीच कंडिशन्स या उपासमारीच्या काळामध्ये किंवा कुपोषणाच्या काळामध्ये प्रथिनाचं रूपांतर प्रथम अमिनो आम्लामध्ये होतं आणि अमिनो आम्ल हे डायरेक्ट असिटाइल को एन्झाईम्समध्ये निघून जातात. नंतर आपल्याकडे क्रेब सायकल आहे आणि नंतर आपल्याकडे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट क्रेबच्या सायकलच्या निर्मितीने आपल्याला या ठिकाणी ऊर्जा निर्मिती होते. म्हणजे मोस्टली पेशींना किंवा आपल्या जीवन प्रक्रियेला ऊर्जा प्रदान करण्यासाठी महत्त्वाचा घटक जो काही आहे तो कार्बोहायड्रेट्स आहे. पण कार्बोहायड्रेट एटीपी कधी निर्माण करतो? ज्यावेळेस त्याला पेशीमध्ये तो ऑक्सिजनशी कंबायनेशन होतो, ज्यावेळेस त्याचं ऑक्सिडीकरण होतं आणि इलेक्ट्रॉन मुक्त होतं असं आपण म्हणूया. तरी देखील काही अनएक्सपेक्टेड कंडिशनला, कुपोषण असेल, उपासमार असेल किंवा उपोषण असेल, या कंडिशनमध्ये जर कार्बोहायड्रेट्स मिळाले नाही तर स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनं यापासून देखील ऊर्जा मिळवली जाते. परंतु कम्पॅरेटिव्हली त्यापासून ऊर्जा मिळवण्याची इंटेन्सिटी ही कमी असते. आता आपण दुसऱ्या गोष्टीकडे जातो ज्याला आपण अनएरोबिक रेस्पिरेशन असं म्हटलं जातं किंवा विनॉक्सिस शोषण असं म्हटलं जातं. आता विनॉक्सिस शोषण हे विदाऊट ऑक्सिजनने होतं आणि हे निम्नस्तरीय गोष्टीमध्ये होतं. यामध्ये दोन प्रक्रियेचा भाग होतो. पहिलं जे काही आहे ग्लुकोजचं ब्रेकडाऊन, त्यालाच आपण ग्लुकोलायसिस किंवा ग्लायकोलायसिस असंही म्हटलं जातं. ही पहिली प्रक्रिया सेम आहे, दोन्हीकडे देखील सेम आहे. पण दुसऱ्या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी क्रेब सायकल आणि ईटीसी सायकलचं इन्व्हॉल्व्ह होत नाही, तर यामध्ये डायरेक्टली किण्वन प्रक्रिया होते. तिलाच आपण फर्मेंटेशन असं म्हटलं जातं. म्हणजेच ग्लुकोजचं विघटन झाल्यानंतर पायरुविक आम्ल तयार होतं आणि या ठिकाणी ऑक्सिजन न मिळवल्यामुळे विविध सूक्ष्मजीव असेल की सपोज बेकरी इंडस्ट्री असेल तर त्यामध्ये आपण किन्वो वापरलं जातं किंवा बेअर इंडस्ट्री असेल त्यामध्ये विशिष्ट प्रकारचं सेरिवेसिस आपण वापरतो. त्यानुसार या पायरुविक आम्लाचं रूपांतर, जर बिअरिंग इंडस्ट्री असेल तर या किन्वोच्या मदतीने पायरुविक आम्लाचं रूपांतर अल्कोमध्ये केलं जातं. त्याचबरोबर विविध सूक्ष्मजीव असतील, अँटीबायोटिक्स असेल, काही व्हिटॅमिन्स असेल किंवा ॲसिड्स असेल तर या सूक्ष्मजीवाच्या मदतीने ह्या पायरुविक आम्लाचं रूपांतर फर्मेंटेशन साह्यानं आपण अनेक अन्नपदार्थ तयार करतो ज्याचा मानवाला उपयोग होतो. अजून सर्वात महत्त्वाचं उदाहरण की ज्यावेळेस मनुष्य हा अधिक मोठ्या प्रमाणात अधिक व्यायाम करतो त्यावेळेस त्याच्या स्नायूंना, मसल्सला, रक्तपेशींना हा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि ज्यावेळेस हा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो त्यावेळेस या मसल्स आणि रेड ब्लड सेल्स हे विनॉक्सिस शोषण करतात, विदाऊट ऑक्सिजनचं शोषण करतात आणि ही प्रक्रिया तयार होत असताना यापासून आपल्या शरीरामध्ये लॅक्टिक आम्ल साचलं जातं आणि हे लॅक्टिक आम्ल साचणं आणि विनॉक्सिस शोषण असल्यामुळे आपल्याला व्यायाम केल्यानंतर हा आपल्याला अधिक थकवा लागतो. हा एक लॉजिक आपण या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. आपण या ठिकाणी कंपॅरिझन करतोय ऑक्सिसोशन्समध्ये आणि विनॉक्सिसोशन्समध्ये. ऑक्सिसोशन्समध्ये 3 स्टेजेस असतात. पहिली स्टेज जी काही आहे त्याला आपण ग्लायकोलायसिस असं म्हटलं जातं, दुसरी स्टेज आहे त्याला आपण क्रेब सायकल असं म्हटलं जातं आणि तिसरी स्टेज आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी असं म्हटलं जातं, ज्यामध्ये टोटली 38 ATPची निर्मिती होते किंवा सर्वात जास्त ऊर्जा या ठिकाणी निर्माण होते. विनॉक्सिस शोषणमध्ये सर्वात कमी ऊर्जेची निर्मिती होते. या ठिकाणी आपण जर पाहिलं 38 ATPची निर्मिती होते तर हार्डली या ठिकाणी अगदी कमी प्रमाणात 10 ATPची निर्मिती आपल्याला होताना दिसते किंवा 50 किलो कॅलरीची एनर्जी निर्माण होते. आणि या ठिकाणी दोनच प्रोसिजर इन्व्हॉल्व आहे. एक प्रोसिजरचं नाव आहे ग्लायकोलायसिस आणि दुसऱ्या प्रोसिजरचं नाव आहे फर्मेंटेशन. आणि ही प्रक्रिया होत असताना यातून काय एंड प्रोडक्ट आपल्याला काय मिळतो तर यातून आपल्याला एंड प्रोडक्ट मिळतो आयदर कार्बन डायऑक्साईड मिळतो, त्याचबरोबर आपल्याला मिळालं जातं अल्कोहोल किंवा काही प्रमाणामध्ये सेंद्रिक आम्ल, ज्या ठिकाणी आपण लॅक्टिक आम्लाचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. तर हा दोघांच्यातला फरक आपण या ठिकाणी पाहिला. आता जसं निम्नस्तरीय आहे, बॅक्टेरिया आहे, किण्वा आहे, या गोष्टींमध्ये डेफिनेटली विनॉक्सिस शोषण घडतं. परंतु काही कंडिशनमध्ये उच्चस्तरीय प्राण्यांमध्ये देखील आपल्याला अनएरोबिक रेस्पिरेशनची उदाहरणं दिसून येतात. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस बीज लावल्यानंतर ते पूर्णपणे पाऊस अधिक झाल्यानंतर पूर्णपणे जर पाण्याखाली झाकलं जात असेल तर त्यावेळेस ते बीजाला जो काही ऑक्सिजन केला जातो किंवा बीज जे काही ऑक्सिजन न घेता विदाऊट ऑक्सिजनने स्वतःचं बीजांकुरण करतं. हे एक आपल्या उच्चस्तरीय प्राण्यांमध्ये विनॉक्सिस शोषणाचं उदाहरण. आणि आत्ताच मी तुम्हाला व्यायामाचं उदाहरण सांगितलं की एक्सरसाइज करत असताना, व्यायाम करत असताना आपल्याला अधिक थकल्यासारखं वाटतं. का रिझन्स आहे? व्यायाम करत असताना आपल्या रक्तपेशीज आहे, मसल्स आहे, त्यांना ऑक्सिजनचा कमी पुरवठा होतो. कमी पुरवठा झाल्यानंतर विदाऊट ऑक्सिजननी ही रेस्पिरेशन कंटिन्यू केलं जातं, ऊर्जा तयार केली जाते आणि ही ऊर्जा ही कमी स्वरूपाची ऊर्जा
असते. हाच आपण संदर्भ दिला. परंतु एंड प्रोडक्ट याच्यामध्ये काय आहे, एंड प्रोडक्ट याच्यामध्ये पर्सेंटेज वेगळं असू शकेल. परंतु अल्कोहोल आहे, यामध्ये आम्ल आहे, यामध्ये CO2 आहे. आणि जर अल्कोहोल यातला एंड प्रोडक्ट असेल तर हीच प्रक्रिया आपण ब्रुवरीमध्ये किंवा अल्कोहोल वाईन बनवण्यासाठी या प्रक्रियेचा वापर केला जातो. याच प्रक्रियेमध्ये CO2चा प्रकार जर जास्त असेल तर आपण बेकरीमध्ये ही विनॉक्सिसेशनाची प्रक्रिया मानवाला अधिक फायदेशीर ठरते. आता आपण सोर्स पाहणार आहोत. जसं या ठिकाणी आपण अजून एक महत्त्वाची गरज जे आहे, की जे आपण कार्बोहायड्रेट पाहिले, कार्बोहायड्रेटपासून 1 ग्रॅम कार्बोहायड्रेटपासून आपल्याला 4 किलो कॅलरी एनर्जी मिळते. त्याचबरोबर प्रथिनापासून, प्रोटीन्सपासून आपल्याला पर ग्रॅमपासून 4 किलो कॅलरी एनर्जी मिळते. परंतु फॅट्स जे काही आहे, स्निग्ध पदार्थ जे काही आहे, त्यापासून आपल्याला पर ग्रॅमपासून सर्वात अधिक म्हणजे 9 किलो कॅलरी पर ग्रॅम एनर्जी मिळते. हा संदर्भ आपल्याला या ठिकाणी लक्षात असला पाहिजे. म्हणजे सर्वात जास्त एनर्जीची इंटेन्सिटी देण्याचं काम आपल्याला फॅट देतात. परंतु या स्लाइड्समध्ये आपल्याला जो काही रेफरन्स आहे की कर्बोदकाचा, किंवा जेवढी एनर्जी पाहिजे तेवढी मिळवल्यानंतर किंवा एक्स्ट्रा झालेले कार्बोहायड्रेट आपल्या शरीरामध्ये कुठे स्टोअर होतात, तर आपल्या शरीरामध्ये ते लिव्हर्स आणि मसल्समध्ये ते स्टोअर होतात. आणि कशा स्वरूपात स्टोअर होतात, तर हा ग्लुकोज ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये हा आपल्याकडून स्टोअर केला जातो. हा उल्लेख आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे जात असताना आपण प्रथिने पाहणार आहोत, की प्रोटीन पासून आपल्याला 4 किलो कॅलरी एनर्जी मिळाली. प्रथिन म्हणजेच काय, प्रथिने कशाने बनलेले असतात. प्रथिन हा घटक अमिनो आम्ल ही जी काही युनिट आहेत किंवा हे जे काही मोनोमर्स आहेत, या अमिनो आम्लांमध्ये जो काही पेप्टाइड बॉन्ड आहे, ही अमिनो आम्ल आहे, अमिनो ॲसिड्स आहे. या अमिनो ॲसिड्सचं कॉम्बिनेशन होऊन जो काही प्रोटीन्स बनतात तेच आपण त्याला प्रथिन्स असं म्हटलं जातं. आणि ह्या प्रथिनचा उपयोग देखील आपण एनर्जी मिळवण्यासाठी केला जातो. परंतु हे जर प्रथिनं जर मानवापासून ऑप्टिन केलं, मीठ असेल, चिकन असेल, तर त्याला आपण फर्स्ट क्लास प्रथिन असं म्हटलं जातं. कारण कम्पॅरेटिव्हली त्यांचा जो काही दर्जा असतो किंवा त्यांची जी क्वालिटी असते, वन ऑफ द उत्कृष्ट असते. ज्यावेळेस प्रथिनं ही अन्नामधून आपण ग्रहण केली जातात, ज्यावेळेस त्यांचं डायजेशन होतं, डायजेशन झाल्यानंतर या प्रथिनाचं परत ब्रेकडाऊन होतं आणि त्यांचं रूपांतर हे अमिनो आम्लामध्ये केलं जातं. आणि ही अमिनो आम्ल ज्यावेळेस पेशीमध्ये, अवयवामध्ये पोचली जातात, त्याच वेळेस या अमिनो ॲसिडपासून परत प्रथिनांची निर्मिती होते. परंतु प्रथिनांच्या निर्मितीमध्ये ज्यावेळेस कंपॅरिझन किंवा ज्यावेळेस प्रथिनं ही एक्स्ट्रा झालेली असेल, त्याच वेळेस या प्रथिनांचं रूपांतर परत ग्लुकोजमध्ये देखील केलं जातं. आणि प्रथिनांपासून ग्लुकोज निर्मिती करण्याची जी काही प्रोसिजर आहे, तिलाच आपण ग्लुकोनिओजेनेसिस असं देखील या ठिकाणी म्हटलं जातं. प्रथिनं कशापासून बनलेली असतात, तर प्रथिनं ही अमिनो ॲसिडपासून बनलेली असतात. ज्यावेळेस प्रोटीन ही प्राणीज पदार्थापासून उत्पन्न केली जातात, त्यावेळेस त्यांना फर्स्ट क्लास प्रथिनं असं म्हटलं जातं. प्रथिनं आपल्या शरीरामध्ये ऑब्झर्व केल्यानंतर त्यांचं ब्रेकडाऊन होतं, त्यापासून अमिनो ॲसिड बनतात आणि या अमिनो ॲसिडपासून परत वेगवेगळी प्रथिनं बनतात. कुठली प्रथिनं बनतात किंवा कुठल्या प्रथिनांचं नाव आहे, जसं आपल्या त्वचेमध्ये जे काही प्रथिन बनलेलं आहे अमिनो ॲसिडपासून, त्याचं नाव मिलॅनिन आहे. त्याचबरोबर दुसरं एक प्रथिन आहे, त्याचं नाव केरॅटिन्स आहे. अजून आपण पिट्युटरी ग्लँडमध्ये जर पाहिलं तर जे काही हार्मोन्स आहे, फोलाईक स्टिम्युलर हार्मोन्स असेल, लिटोनायझिंग हार्मोन्स असेल किंवा ACTH हार्मोन्स असेल, या हार्मोनच्या मध्ये जो काही बेसिक घटक जो काही आहे, त्यामध्ये प्रोटीन्स आहे. आणि प्रोटीन्स कुणापासून बनलेली आहे, तर अमिनो ॲसिडपासून बनलेली आहे. आपल्या पॅनक्रियाजमध्ये असणारे इन्सुलिन आहे, ट्रिप्सिन्स आहे, ही घटक मी या ठिकाणी मेन्शन्स केलेली आहे. नंतर आपल्या हाडामध्ये असणारं हे ओसिसिन नावाचं प्रोटीन्स आहे, हे देखील प्रथिनांपासून बनलेलं आहे. स्नायूमध्ये 2 उदाहरणं दिलेली आहे, की मायोसिन्स आणि ॲक्टिन ही प्रोटीनची उदाहरण. रक्तामध्ये देखील आपल्याला प्रोटीन्स आहे. बेस्ट एक्झाम्पल, रक्तामध्ये जे काही प्रोटीन्स आहेत त्याला आपण हिमोग्लोबिन असं म्हटलं जातं. आणि रक्तामध्ये ज्या काही अँटीबॉडीज तयार होतात, त्या अँटीबॉडीज देखील या प्रोटीनपासून बनलेल्या असतात. परंतु निसर्गामध्ये सर्वात जास्त प्रोटीन ज्या घटकामध्ये आहे, तो वनस्पतीच्या पेशीमधील असलेला क्लोरोप्लास्ट, ज्यालाच आपण मराठीमध्ये हरित लवके असं म्हटलं जातं. आणि हरित लवकामध्ये जे काही रुबिस्को नावाचं जे काही विकर आहे, तर त्या रुबिस्को नावाच्या विकरामध्ये, एन्झाईममध्ये आपल्याला निसर्गात मिळणारं सर्वाधिक प्रमाणातलं प्रोटीन आपल्याला या ठिकाणी दिसून येतं.
आता आपण जातोय की स्निग्ध पदार्थ ज्या वेळेस त्याचे सोर्स वेगवेगळे आहेत, जसं मी तुम्हाला डायग्रामच्या द्वारे मेन्शन्स केलेलं आहे. ज्यावेळेस त्याचं आपण ग्रहण केलं जातं, त्याचं डायजेशन झाल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला फॅटी ॲसिड्स, त्यालाच आपण मेदाम्ल असं म्हटलं जातं, किंवा त्याचं विघटन झाल्यानंतर फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोल, ज्याला आपण ग्लिसरॉल, यामध्ये विघटन केलं जातं. आणि हा जो काही मेदाम्ल आहे, फॅटी ॲसिड्स आहे, आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी गरजेचा असतो. प्रत्येक पेशीचं जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन्स असतं, जे काही आवरण असतं, हे प्लाझ्मा मेम्ब्रेन ज्या घटकापासून बनलेलं आहे त्याला आपण फॉस्फोलिपिड असं म्हटलं जातं. हा जो काही फॉस्फोलिपिड्स आहे त्यासाठी आपल्याला हे मेदाम्लाची गरज लागते. अजून हे मेदाम्ल कुठे गरजेचे पडतात, की जी काही प्रेग्नन्सीच्या काळामध्ये असणारी प्रोजेस्ट्रॉन्स आहे, इस्ट्रोजन्स आहे, किंवा रिप्रोड्यूस सिस्टीम्समध्ये लागणारे टेस्टोस्टेरोन हॉर्मोन्स आहे, त्या हार्मोनच्या निर्मितीमध्ये सर्वात महत्त्वाचं आपल्याला फॅटी ॲसिड लागतं. अजून फॅटी ॲसिड कुठे गरजेचे पडतात, किंवा फॅटचा इंटेक का गरजेचा आहे, जे चेतापेशी आहे तिचं जे काही एक्झॉन आहे, हा ज्या पद्धतीचा आपल्याला एक्झॉन आपला मॉलिक्यूल दिसतो, या एक्झॉनच्या भोवती जे काही आवरण बनलेलं असतं, त्या आवरणामध्ये आपल्याला हा मेदाम्ल लागतो. आणि पहिल्या स्लाइड्समध्ये आपण मेन्शन्स केलेलं आहे की सर्वात जास्त एनर्जी आपल्याला ही स्निग्ध पदार्थापासून मिळते आणि फॅटपासून मिळते. परंतु जर स्निग्ध पदार्थाचा इंटेक आपल्या शरीरामध्ये जास्त असेल, तर हा इंटेक जास्त झाल्यानंतर एक्स्ट्रा फॅट हे कुठे स्टोअर केले जातात, तर आपल्या शरीरातील चरबीयुक्त संयोजी होती, ज्यालाच आपण ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू याच्यामध्ये हे फॅट हे अधिक प्रमाणात स्टोअर करण्यात येतात. पुढे आपण नेक्स्ट पाहणार आहोत, व्हिटॅमिनचा अर्थ पाहणार आहोत. व्हिटॅमिन देखील एक शरीरातील विविध ज्या काही अवयव संस्था वर्कआउट करतात त्यांना पूर्णपणे सुरळीत कार्य करण्यासाठी ज्या महत्त्वाच्या इसेन्शियल घटकाची गरज लागते त्याला आपण व्हायटामिन्स असं म्हटलं जातं. आता व्हायटामिन्स हा हिट्रोलॉजिकल आहे, म्हणजे तो अनेक महत्त्वपूर्ण केमिकल रासायनिक घटकांनी बनलेला आहे. तर आपल्याला दोन प्रकारचे व्हायटामिन्स दिसून येतात. जे व्हायटामिन्स पाण्यामध्ये विरघळणारे आहेत, आपण त्यांना वॉटर सोल्युबल किंवा विद्राव्य स्वरूपातील असं म्हटलं जातं. त्याचे उदाहरण आहे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी. बी कॉम्प्लेक्स म्हणजे ग्रुप ऑफ व्हिटॅमिन, ज्यामध्ये B1 आहे, B2 आहे, नंतर B3 आहे, B5 आहे, नंतर B12 आहे, सायनोकोबालामाइन आहे, आणि हा जो काही सी आहे हे वॉटर सोल्युबल व्हिटॅमिनचा वन ग्रुप येतो. की वॉटर सोल्युबल असल्यामुळे त्यांचं एक्सक्रिशन युरिनद्वारे कंटिन्युअसली होत असतं. त्यामुळं या व्हिटॅमिनची इंटेक प्रत्येक वनस्पतीला, प्राण्यांनाही गरजेचं आहे. आणि दुसरं जे काही व्हिटॅमिन आहे त्याला आपण फॅट सोल्युबल व्हिटॅमिन असं म्हटलं जातं. तर फॅट सोल्युबल व्हिटॅमिनमध्ये काय येतं, त्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के येतं. हे फॅट सोल्युबल आहे, म्हणजे फॅट सोल्युबल आहेत पण प्राण्यामध्ये विद्राव्य आहेत. म्हणजे या व्हिटॅमिनचं जर इंटेक आपल्या शरीरामध्ये जास्त जर असेल तर त्यांचं एक्सक्रीट होत नाही, त्यांचं एक्सक्रिशन न होतं ते शरीरामध्ये स्टोअर केली जातात. त्यामुळे डेफिनेटली या व्हिटॅमिनचं मर्यादित इंटेक असावं. आता सजीव आणि जीवन प्रक्रियेमध्ये मला दोन व्हिटॅमिन तुमच्याशी मेन्शन्स करायचे आहे. आपण मागच्या स्लाइड्समध्ये पाहिलं की आपल्याला ऑक्सिसोशनमध्ये ज्या दोन सहविकरांची किंवा ज्या दोन कोएन्झाईमची गरज पडते ते आहे FADH2, त्याचा लॉंग फॉर्म आहे फ्लाविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड, आणि दुसरं जे काही सहविकर आहे ज्यालाच आपण निकोटिनामाइड ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड असं म्हटलं जातं. हा FADH सहविकर निर्माण करण्यासाठी आपल्याला रायबोफ्लाविन म्हणजेच व्हिटॅमिन B2 ची गरज लागते. त्याच पद्धतीनं हा NADH हा विकर तयार करण्यासाठी आपल्याला निकोटिनामाइड म्हणजे जीवनसत्व 5 ची गरज लागते. म्हणजे जीवन प्रक्रिया आणि ऊर्जेमध्ये देखील आपण व्हिटॅमिनचं महत्त्व आपण निग्लेक्ट करू शकत नाहीत. कारण ATPच्या निर्मितीमध्ये, ऊर्जा निर्मितीमध्ये जे काही FADH2 आणि NADH2 जे काही विक्रिया लागतात ती बनवण्यासाठीच आपल्याला व्हिटॅमिन B2 आणि व्हिटॅमिन B5 ची गरज असते. व्हिटॅमिन B2 साठी नाव आहे रायबोफ्लाविन आणि व्हिटॅमिन B5 साठी नाव आहे आपल्याकडे निकोटिनामाइड. याही व्यतिरिक्त आपल्याला ऊर्जा निर्मितीसाठी सर्वात किंवा टोटल जीवन प्रक्रियेसाठी जो काही इसेन्शियल घटक आहे त्याचं नाव आहे वॉटर. आपलं शरीरामध्येच टोटल पर्सेंटेजमध्ये 60 to 65% वॉटर आहे, आणि प्रत्येक पेशीमध्ये पेशीच्या वजनाच्या साधारणपणे 70% वॉटर आहे. आणि रक्तामध्ये जो काही आहे प्लाझ्मा ब्लड आहे त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण 90% आहे. यावरून आपण सजीव प्रक्रियेमध्ये पाण्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे हेही
या ठिकाणी नमूद करू शकतो. आणि शेवटचा घटक आपल्या जीवन प्रक्रियेसाठी सर्वात इसेन्शियल जो काही असेल त्या घटकाला आपण तंतुमय पदार्थ असं म्हटलं जातं किंवा त्यालाच आपण फायबर असं म्हटलं जातं. फायबरचं पूर्णपणे डायजेशन होत नाही, तरी देखील फायबर्स आपल्याला का महत्वाचे आहे? जे काही आपण पदार्थ घेतो त्या पदार्थांना एक पचनक्रियेमध्ये मदत करण्यासाठी किंवा न पचलेले पदार्थ शरीराबाहेर बाहेर टाकण्यासाठी आपल्याला फायबरची गरज पडते. त्यामुळं पचन संस्थेमध्ये एक स्टिम्युलेटरी मेकॅनिझम आपण या फायबर्स किंवा तंतुमय पदार्थापासून ऑप्टेन केलं जातं. आणि ते कशापासून ऑप्टेन केलं जातं तर पालेभाज्या आहेत, फळं आहेत, धान्य आहेत, यापासून आपण हा घटक ऑप्टेन केला जातो. तर या स्लाइड्समध्ये साधारणपणे आपण कार्बोहायड्रेट्स, त्यानंतरचे स्निग्ध पदार्थ, त्यानंतरचे प्रोटीन, समवॉट एक्सटेंट व्हायटामिन्स, वॉटर आणि तंतुमय पदार्थांचं काय योगदान आहे हे पाहिलं. परंतु या चॅप्टरमध्ये सर्वाधिक स्ट्रेस जो दिला आहे तो कार्बोहायड्रेटपासून, आणि कार्बोहायड्रेट्स कशामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात, कुठल्या प्रकारच्या शोषणामध्ये, ऑक्सिशोषण आणि विनॉक्सिशोषणमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात, यावर अधिक स्ट्रेस देण्यात आलेला आहे. या पार्टच्या आपण शेवटच्या भागाकडे जातो, जो जीवन प्रक्रियेचा. जीवन प्रक्रियेमध्ये सर्वात जी अजून एक संस्था महत्वाची आहे त्याला आपण रिप्रोडक्शन असं म्हटलं जातं. म्हणजेच रिप्रोडक्शन हे कशापासून सुरुवात होते तर एका सेलपासून दुसऱ्या सेलपासून तिसऱ्या सेल्सपासून अशा अनेक सेल्स निर्माण होणं. म्हणजे एका सेलपासून, एका सजीवांपासून नवीन सेल निर्माण करण्यासाठी आपल्याला हे पेशी विभाजन लागतं. त्याचबरोबर शरीराची वाढ होण्यासाठी एखादी जखम झाली असेल तर काही काळानंतर आपल्याला ती जखम भरून येते. ही जखम भरून कुणामुळे येते तर त्या जखमेमध्ये असणाऱ्या पेशींचं विभाजन होऊन त्यांचं डिव्हिजन होऊन. दुसरी गोष्ट आहे, आपल्या शरीराची वाढ आणि विकास होण्यासाठी देखील ही सेल डिव्हिजन या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं किंवा एसेन्शियल प्रोसिजर म्हटली जाते. तर साधारणपणे सेल डिव्हिजनचे दोन प्रकार आहेत. एका प्रकाराला आपण मायटोसिस असं म्हटलं जातं आणि दुसऱ्या प्रकाराला आपण मिओसिस असं म्हटलं जातं. आता मायटोसिस म्हणजेच काय की मायटोसिस साधारणपणे सोमॅटिक सेल, ज्या ठिकाणी आपण उल्लेख केलेला आहे कायिक पेशी आणि मूल पेशी स्टेम सेलमध्ये घडून येतं. म्हणजे आपल्या शरीरातील जी काही वाढ होते त्या वाढीमध्ये ज्या काही शरीरातल्या अंगाची वाढी होते त्यामध्ये सर्वात महत्वाचं सेल डिव्हिजन म्हणून काम केलं जातं, त्याला सूत्री विभाजन असं म्हटलं जातं. सूत्री विभाजनाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य काय तर सपोज ही एक सेल आहे, या सेलचं विभाजन होत असेल तर या सेलपासून त्या सेल सारख्याच, म्हणजे याच्यामध्ये जर 2n क्रोमोझोम असेल, मानवाच्या संदर्भात आपण जर विचार केला तर आपल्याकडे 46 क्रोमोझोम्स आहे, तर याचं विभाजन होऊन जे काही सेल तयार होणार आहे त्या 2n सेल असणार आहे. हा सर्वात महत्वाचा फरक आपण मायटोसिस आणि मिओसिसमध्ये पाहणार आहोत. परंतु अर्धगुणसूत्र विभाजन नावच मेन्शन केलेलं आहे, अर्धगुणसूत्र विभाजन, याच्या केंद्रकामध्ये जर 2n क्रोमोझोम्स असेल तर यातून जो काही सेल निर्माण होणार आहे गुणसूत्रांची संख्या हाफ होणार आहे, म्हणजे या ठिकाणी n होणार आहे. म्हणजेच जर मानवाचं जर उदाहरण घेतलं 46 गुणसूत्र जर असेल आणि ती जर सेल, कुठल्या सेलचं मिओसिस होतं तर जननपेशी. जननपेशीमध्ये काय आहे तर या ठिकाणी जननपेशीमध्ये आपण म्हणूया की मेल स्पर्म्स हे ज्याची काही निर्मिती जी काही केली जाते त्यामध्ये हा घटक असेल, किंवा फिमेलच्या संदर्भात जर असेल तर एग हा घटक असेल. म्हणजे फिमेल आणि मेल ज्या काही जननपेशी आहेत, ज्या काही जर्म सेल पेशी आहेत त्यामध्ये आपल्याला अर्धगुणसूत्र विभाजन होतं आणि यापासून 23 गुणसूत्र या ठिकाणी निर्माण होतं. सारांश रूपानं पेशी विभाजन हे देखील रिप्रोडक्टेशन सिस्टमचा एक बेसिक आणि महत्त्वाचा ऑर्गॅनिझम्स आहे. पेशी विभाजन दोन पद्धतीने होतं. एक आहे मायटोसिस. मायटोसिस हे सोमॅटिक सेल्समध्ये होतं किंवा शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये घडून येतं. परंतु अर्धगुणसूत्री विभाजन केवळ जनन पेशीमध्ये किंवा जर्म लाईन पेशीमध्ये घडून येतं, ज्या ठिकाणी रिप्रोडक्शन्स आहे. पुरुषाच्या ठिकाणी जर टेस्टिस असेल तर स्त्रीच्या ठिकाणी ओव्हरीज असेल, या ठिकाणी आपल्याला ही मिओसिस घडून येतं. आणि मायटोसिस पासून जी काही सेल निर्मिती होते ती 2n पासून 2nच निर्मिती होते. म्हणजे या ठिकाणी केंद्रीय लेवल गुणसूत्रावर कुठलाही फरक पडत नाही. परंतु अर्धगुणसूत्री याच्यामध्ये जो काही फरक पडतो तो गुणसूत्रांची संख्या निम्मी होत आहे. म्हणजे जे काही सेल निर्माण होणार आहे त्या सेल्समध्ये आपल्याला हॅप्लॉइड्स गुणसूत्र असणार आहेत किंवा 2n चे गुणसूत्र असणार आहेत. आपण एक एक डिव्हिजन या ठिकाणी पाहणार आहोत. तर सूत्री विभाजनामध्ये किंवा मायटोसिसमध्ये आपल्याला दोन प्रकार दिसतात. आता हे दोन प्रकार काय आहे, जसं आपण मेन्शन केलं की एका पेशीपासून आपल्याला
जर मायटोसिस झालं तर 2 पेशींची निर्मिती होत आहे. या पेशीमध्ये जर 2n क्रोमोझोम्स असेल तर यातील प्रत्येक पेशीमध्ये 2n क्रोमोझोम असेल. तर या केंद्रकामध्ये क्रोमोझोम्स असेल, यातील प्रत्येक केंद्रकामध्ये क्रोमोझोम्स असेल. तर मायटोसिस घडत असताना पहिल्यांदा 2 प्रक्रिया तयार होतात. पहिल्यांदा या केंद्रकाचं विभाजन होतं. या केंद्रकाचं जे काही विभाजन होतं यालाच आपण कार्योकायनेसिस असं म्हटलं जातं. हा एक लॅटिन शब्द आहे, केंद्रकासाठी वापरलं जातं कार्योकायनेसिस. म्हणजे पहिल्यांदा या अवस्थेमध्ये केंद्रकाचं विभाजन होतं. पेशी ही एकच राहते, परंतु पहिल्यांदा ही 2 केंद्रकं तयार होतात आणि हे 2 केंद्रकं तयार झाल्यानंतर, पूर्णपणे डेव्हलप झाल्यानंतर, त्यांना केंद्रक पटल आल्यानंतर या ठिकाणी याला खास पडून हे पेशी द्रव्याचं विभाजन होतं आणि त्यातून या 2 पेशीची निर्मिती होते. त्यालाच आपण पेशी द्रव्याचं विभाजन होणं यालाच आपण सायटोकायनेसिस असं म्हटलेलं आहे. तर मायटोसिसमध्ये आपण 2 स्टेजेस पाहिल्या. एक केंद्रकाचं डिव्हिजन, त्यालाच आपण प्रकल विभाजन किंवा केंद्रकाचं विभाजन असं म्हटलं जातं. दुसरं आपण प्लाझमचं डिव्हिजन जे काही पाहिलं त्यालाच आपण परिकल विभाजन असं म्हटलं जातं. परंतु सर्वात महत्त्वाचा जो काही घटक आहे तो हा केंद्रकाच्या डिव्हिजनचा आहे. त्या ठिकाणी मी मराठीमध्ये नावं दिलेली आहे, पण आपण इंग्लिशमध्ये नावं पाहिली तर ती अधिक सुटेबल असतील असं मला वाटतं. त्यामध्ये काही स्टेजेस आहे. यालाच आपण प्रोफेज असं म्हटलं जातं. मध्यावस्थेलाच आपण मेटाफेज असं म्हटलं जातं. पश्चावस्थेलाच आपण या ठिकाणी एनाफेज असंही म्हटलं जातं आणि शेवटची जी अवस्था आहे, अंत्यावस्था, या ठिकाणी आपल्याला टिलोफेज असं म्हटलं जातं. काय होतं या अवस्थेमध्ये? प्रथम हे लक्षात ठेवा, या सर्व अवस्था गुणसूत्राच्या निगडीत आहे, गुणसूत्राच्या बदलाशी निगडीत आहे आणि या सर्व अवस्था केवळ केंद्रकातच घडून येतात. वन बाय वन आपण या ठिकाणी पाहूया. पहिली अवस्था आपण पाहणार आहोत पूर्वाफेज किंवा प्रोफेजमध्ये. तर या प्रोफेजमध्ये सर्वात प्रथम हा केंद्रक आहे. केंद्रकामध्ये जे काही थिन स्वरूपातील गुणसूत्र होतात ते प्रथमच काही स्वरूपामध्ये त्यांचं कंडेन्सेशन व्हायला तयार होतं, त्यांची आपण म्हणूया की फोल्डिंग तयार होतं आणि हे कम्पॅरेटिव्हली शॉर्ट आखूड होतात, पण अधिक मोठ्या प्रमाणात हे आपल्याला जाड होऊ लागतात. म्हणजेच जे काही थिन क्रोमोझोम्स आहे, न दिसणारे जे काही क्रोमोझोम आहे, पहिल्यांदा आपल्याला जाड स्वरूपात दिसू लागतात. त्यापासून हे सिस्टर क्रोमॅटिड्स तयार होतात. हे सिस्टर क्रोमॅटिड तयार होत असताना या केंद्रकातील जो काही घटक जो काही आहे, हळूहळू आपल्याला या ठिकाणचं कम्पॅरेटिव्हली जे काही हे केंद्रक आहे, केंद्रकातलं जे काही आवरण आहे, थोडंसं आपल्याला या ठिकाणी थोडंसं नाहीसं व्हायला लागतं. आणि पेशीद्रव्यामध्ये आपल्याला काय चेंज दिसतो? तर पेशीद्रव्यामध्ये जे काही सेंट्रिओल्स आहेत किंवा ज्याला आपण ताराकेंद्र असं म्हटलेलं आहे, हे ताराकेंद्र हे पेशीच्या अपोजिट एंडकडे मूव्ह व्हायला लागतात. हा एक दुसरा बदल आपल्याला या प्रोफेजमध्ये आपल्याला दिसून येतो. तर सर्वात प्रथम आपल्याला कंडेन्सेशन फॉर्ममध्ये गुणसूत्र जे सिस्टर क्रोमाइड फॉर्ममध्ये दिसतात तर ते आहेत प्रोफेज फेजमध्ये. तर दुसरी जी काही स्टेज आहे ते मेटाफेजमध्ये काय होतं? तर मेटाफेजमध्ये ही जी काही कंडेन्स झालेली क्रोमोझोम्स आहेत की त्या सेलच्या, आपण असं म्हणूया की हा जो काही विषुवृत्तीय पटल आहे, या विषुवृत्तीय पटलावर ती संरचित होण्याचं काम. पण ती कशी संरचित होतात, कशी अरेंज होतात? तर ही अरेंज होत असतानाच त्यांचा क्रोमोझोमचा जो काही गुणसूत्र बिंदू आहे, सेंट्रोमियर्स आहेत, ही साधारणपणे याला या पद्धतीनं अरेंज केली जातात. त्यालाच आपण विषुवृत्तीय पटलाला त्याच्या समांतर दिशेने अरेंजमेंट असं म्हटलं जातं. आणि हे जे काही आपल्याला अरेंजमेंट आपल्याला दिसते या ठिकाणी, सेंट्रिओलची जी काही आपल्याला अरेंजमेंट दिसते, आणि दुसरं मी मागच्या स्लाइड्समध्ये तुम्हाला मी मेन्शन्स केलेलं आहे, आपल्याला जो काही ताराकेंद्र दिसतो, हा ताराकेंद्र आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी अपोजिट एंडला आपल्याला आलेला दिसतो. आणि या ताराकेंद्रापासून, या सेंट्रिओल्सपासून जे काही प्रथिनांचे धागे आपल्याला या ठिकाणी जॉईन झालेले दिसतात, या प्रथिनांच्या धाग्यालाच आपण तुर्कतंतू किंवा इंग्लिशमध्येच आपण याला स्पिंडल फिब्री किंवा फिंडल फायबर असं म्हटलं जातं. ही जी सेकंड स्टेज आहे मेटाफेज आहे. मेटाफेज म्हणजे मध्य, सिस्टर क्रोमॅटिडची अरेंजमेंट ही विषुववृत्तीय पटलाला समांतर ठिकाणी दिसून येते आणि प्रत्येक क्रोमोझोमचा गुणसूत्र बिंदू आणि सेंट्रिओल याच्यामध्ये जे काही तंतू तयार होतात, स्पिंडल फॉर्मेशन तयार होतं, हे स्पिंडल फॉर्मेशनला या स्टेजमध्ये आपल्याला सुरुवात होताना दिसते. नंतर तिसरी जी काही फेज आहे,
एनाफेज आहे. तर एनाफेजमध्ये काय होतं की ज्या मध्य स्टेजमध्ये आपल्याला या पद्धतीनं सेंट्रोमेर हा या ठिकाणी अटॅचमेंट झालेला आहे. तर या एनाफेजमध्ये या गुणसूत्र बिंदूचं विभाजन होतं आणि या गुणसूत्र बिंदूचं विभाजन झाल्यानंतर हा गुणसूत्र बिंदूचं विभाजन झाल्यानंतर केळाच्या घडासारखा आपल्याला हा गुणसूत्र दिसू लागतात आणि हे जे काही गुणसूत्र आहेत, ही जी काही रचना आहे, यालाच आपण जन्य गुणसूत्र किंवा सिस्टर क्रोमॅटिड असं म्हटलं जातं. आणि ही सिस्टर क्रोमॅटिड्स ही जी काही आकर्षित केली जातात ती ताराकेंद्राकडे आकर्षित केली जातात. ही अॅनाफेजचं वैशिष्ट्य आहे. अॅनाफेजमध्ये आपल्याला गुणसूत्र बिंदूचं हे डिव्हिजन झालेलं दिसतं आणि डिव्हिजन झाल्यानंतर आपल्याला केळासारख्या घडांची रचना दिसते आणि हे घड हे अधिक स्पिंडल फायबरनी ताराकेंद्राला आपल्याला अटॅचमेंट झालेली असतात. ही एक प्रक्रिया ही केंद्रकामध्ये घडून येते. आपण ह्या सर्व प्रक्रिया केंद्रकामध्ये पाहत आहोत हे लक्षात ठेवा. आपण पेशीद्रव्यामध्ये घडत नाहीये, हे आपण या ठिकाणी मुद्दाम लक्षात ठेवूया. आणि यातील चौथी आणि शेवटची जी काही फेज आहे, तर या फेजमध्ये की या केंद्रकामध्ये की ज्या वेळेस हे डॉटर क्रोमॅटिड्स या पद्धतीचे गुणसूत्र बिंदूला घेऊन या ताराकेंद्रकाला अटॅचमेंट होतात, तीच गोष्ट आहे याही ठिकाणी आपल्याला हीच पद्धत आपल्याला दिसेल. हे आहेत आपल्याकडे सिस्टर क्रोमॅटिड्स आणि या ठिकाणी हळूहळू आपल्याला या टिलोफेजमध्ये एक नवीन केंद्रक आवरण तयार होताना दिसतं. याही ठिकाणी आपल्याला हे नवीन केंद्रक आवरण तयार होतं आणि याच्या आतमध्ये आपल्याला हे न्यूक्लियलची निर्मिती दिसते. इथेही आपल्याला न्यूक्लियलची निर्मिती होताना दिसते. आणि ज्यावेळेस अशी रचना तयार होते त्यावेळेस हे क्रोमोझोम्स आपल्याला कंडेन्स फॉर्ममध्ये दिसत नाही, तर क्रोमोझोम्स हे आपल्याला डिकंडेन्स फॉर्ममध्ये दिसतात किंवा आपल्याला अनफोल्डिंग फॉर्म्समध्ये दिसतात किंवा थोडक्यात म्हणूया आपल्याला हे या पद्धतीच्या थ्रेडच्या फॉर्म्समध्ये आपल्याला दिसून येतात. आणि हीच थ्रेडचं फॉर्मेशन आपल्याला इंडिकेशन करतं की या केंद्रकाचं या ठिकाणी विघटन होणार आहे, लायसिस होणार आहे. म्हणजेच एका केंद्रकापासून दोन पेशींची नॉट अ पेशी, दोन केंद्रकाची निर्मिती होते आणि बाकीचे जे काही घटक आहेत तर तर्कतंतू आहे हे या ठिकाणी नाहीसे होतात. म्हणजे या कार्कॅनिओजेनेसिसमध्ये आपण 4 फेजेस पाहिल्या. पहिली फेज आपण प्रोफेज पाहिली, दुसरी फेज आपण मेटाफेज पाहिली, तिसरी फेज आपण अॅनाफेज पाहिली आणि चौथी फेज आपण जी पाहिली टिलोफेज पाहिली. आणि एकदा या पेशीमध्ये केंद्रकाचं विभाजन होतं, हा केंद्रक मी मेन्शन्स केलेला आहे. ज्यावेळेस ती मायटोसिसमधील केंद्रकाचं विभाजन होऊन आपल्याला या पद्धतीनं 2 केंद्रक आपल्याला एकाच पेशीमध्ये दिसून येतात, त्याच वेळेस साधारणपणे विषुवृत्ताला पॅरल ठिकाणी या ठिकाणी या पेशीद्रव्याला एक खाच पडते किंवा एक ग्रूव तयार होतो आणि ह्याच ग्रूवपासून आपल्याला जी शेवटची प्रोसिजर्स आहे सायटोकायनेसिस किंवा परिकलन विभाजन आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. प्राणी पेशींमध्ये आपल्याला ही ग्रूव तयार होते, या पद्धतीची ग्रूव तयार होते, परंतु वनस्पती पेशीमध्ये या पद्धतीची ग्रूव तयार न होत असताना एक आपल्याला पेशी पटल आपल्याला या ठिकाणी दिसतं. हा थोडक्यात भाग या ठिकाणी आपण मेन्शन केलेला आहे. विद्यार्थी मित्रो, आपण गुणसूत्री विभाजनातील ही पहिली स्टेज आणि दुसरी स्टेज आपण या ठिकाणी पाहिली. प्रथम केंद्रकाचं विभाजन होतं आणि नंतर पेशीद्रव्याचं विभाजन होतं किंवा मायटोसिस. अगदी आपण सारांश रूपाने असं सांगू शकू की त्यामध्ये जी काही 2 गुणसूत्र आहेत त्या 2 गुणसूत्रापासून ज्या काही नवीन पेशी तयार होणार आहे त्या पेशीमध्ये गुणसूत्राची संख्या देखील तीच असणार आहे. म्हणजेच या ठिकाणच्या ज्या पेशीपासून या 2 पेशी तयार होतात त्या पेशीमध्ये कुठलाही बदल नसतो. त्या पेशी जेनेटिकली ह्या त्याच्या जनक पेशीसारख्याच असतात, ह्या त्याच्या पॅरेंट पेशीसारख्याच असतात, त्यामध्ये कुठलाही फरक होत नाही. आणि ही घटना कुठे होते तर एक पेशींची वाढ होण्यासाठी, बहुपेशींची रचना होण्यासाठी, जखम भरून निघण्यासाठी या ठिकाणी मायटोसिस याचा प्रकार केला जातो. आणि शेवटचं जे काही आहे अर्धगुणसूत्री विभाजन, जसं मी पहिल्यांदा मेन्शन्स केलं, अर्धगुणसूत्री विभाजनापासून
पासून 2n पासून आपल्याला अर्धगुण किंवा 2n पेशींची निर्मिती होते. तर या अर्धगुणचे 2 भाग आपल्याला आहेत. एक भाग जो आपण मेन्शन करतो त्याला मिओसिस फर्स्ट असं म्हटलं जातं आणि जो काही दुसरा जो काही भाग आहे त्याला आपण मिओसिस सेकंड असं म्हटलं जातं. तर मिओसिस सेकंड हा जो काही आपण मायटोसिस पाहिलेला आहे त्या मायटोसिस सारखाच 4 फेजनी बनलेला आहे. ज्या 4 फेज ऑलरेडी मी तुमच्याशी डिस्कस केलेल्या आहेत त्यामध्ये काही फरक नाही. 4 फेज कुठल्या आहेत तर पहिली येते प्रोफेज, दुसरी येते मेटाफेज, थर्ड येते आपली अनाफेज आणि फोर्थ जी काही फेज येते टिलोफेज. पण आपल्याला फरक जो काही महत्वाचा आहे तो या फेजमध्ये आहे. तोच मिओसिस फर्स्ट आपण काय आहोत या ठिकाणी पाहूया. तर मिओसिस 4 मध्ये देखील आपल्याला एक टोटल 4 फेज येतात. आपण मिओसिस या ठिकाणी पाहतो ही एक फर्स्ट फेज आहे, ही एक सेकंड फेज आहे, ही एक थर्ड फेज आहे आणि ही एक फोर्थ फेज आहे. या चारही फेजचे नाव देखील सेम आहे. पहिल्या फेजला आपण म्हटलं जातं प्रोफेज फर्स्ट असं म्हणतो. दुसऱ्या फेजला आपण नाव देताना तिला म्हटलं जातं मेटाफेज फर्स्ट आपण असं म्हटलं जातं आणि तिसऱ्या फेजचं जे काही नाव आहे तिला आपण ॲनाफेज फर्स्ट असं म्हणतो आणि लास्ट जे काही फेजचं नाव आहे तिला आपण टिलोफेज फर्स्ट असं म्हटलं जातं. मग फरक कुठे आहे? 2n पासून n ची निर्मिती कशी होते तर यातील हा जो काही प्रोफेज फर्स्ट आहे हा सगळ्यात लॉंगेस्ट फेज आहे आणि या प्रोफेजचेच आपल्याला परत 5 उपप्रकार आहे. पुस्तकामध्ये दिलेले नाहीत म्हणून मी मेन्शन करणार नाही, परंतु आपल्याला यातून 5 प्रकारामध्ये एक क्ल्यू आपल्याला घेऊन जायचा आहे. मायटोसिसमध्ये ज्या पेशीपासून नवीन पेशी निर्माण होतात, 2 पेशींची निर्मिती होते, त्यामध्ये जेनेटिकली कुठलाही फरक नसतो. पण मिओसिस पासून ज्या पेशींची निर्मिती होते त्यामध्ये गुणसूत्रही संख्येने कमी होतात. त्याचबरोबर त्या जेनेटिक पेशीपेक्षा पूर्णपणे डिफरन्स असतात. ते कशामुळे होतं तर या ठिकाणच्या या प्रोसिजरमध्ये प्रोफेज फेज ही सर्वात मोठी किंवा सर्वात लॉंगेस्ट फेज अशी म्हटली जाते. या फेजमध्ये अनेक सब टाईप्स आहेत. जसं आपण म्हटलं जातं यामध्ये लिप्टोटीन आहे, यामध्ये झायगोटीन्स आहे, याच्यामध्ये पॅचिटीन्स आहे, याच्यामध्ये डायगोटीन्स आहे आणि डायकेनेसिस आहे. परंतु मला या पॅचेटिन फेजविषयी तुम्हाला बोलायचं आहे की पॅचेटिन फेजमध्ये जी काही आपल्याला होमोलोगस क्रोमोझोम्स येतात तर या होमोलोगस क्रोमोझोम ही क्रोमोझोमची जोडी आहे. सपोज आपण विचार करूया की हा आपली क्रोमोझोमची नंबर 1 ची जोडी आहे. या नंबर 1च्या जोडीमध्ये या ठिकाणी क्रॉसिंग ओव्हर होतं. क्रॉसिंग ओव्हर होतं म्हणजे काय तर हा जीन्स आहे, हा जीन्स या फेजमध्ये पॅचेटिन फेजमध्ये इथे ट्रान्सफर होतो आणि हा भाग या ठिकाणी ट्रान्सफर होतो. म्हणजे याचाच अर्थ या पॅचेटिन फेजमधील ज्या प्रोफेजच्या फर्स्ट फेजमधील आपल्याला क्रॉसिंग ओव्हर होतं, जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं. जेनेटिक रिकॉम्बिनेशन होत असल्यामुळे या मिओसिस फर्स्टमध्ये जे काही 2n पासून n पद्धतीची जी काही सेल तयार होते ॲट द एंड ऑफ द प्रोडक्ट्समध्ये ही जेनेटिकली ही पूर्णपणे याहीपेक्षा वेगळी असते. म्हणूनच आईवडिलांपासून जी संतती निर्माण होते ती आईवडिलांचे गुण घेतेच, परंतु त्या संततीमध्ये आपल्याला काहीतरी फरक जाणवतो आणि उत्क्रांतीमध्ये इव्हॉल्युशन्समध्ये हा बदल सर्वात महत्त्वाचा आहे आणि हा बदल करण्याचं काम जर कुठलं काम करत असेल तरी आपल्याला मिओसिस प्रोसिजर करतात. मला वाटतं या अर्धसूत्री विभाजनाचा आपण सेपरेट मिओसिस फर्स्टचा व्हिडिओ बनवलेला आहे. आपल्या 10वीच्या पुस्तकामध्ये यातील कुठल्याही फेजचा उल्लेख केला नाही, परंतु मग मुद्दा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि याच्याविषयी संपूर्ण जर माहिती जर हवी असेल तर मिओसिस फर्स्ट तो व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा, म्हणजे तुम्हाला ही संज्ञा इझिली समजून येईल. ॲट द एंड मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की मिओसिस फर्स्टमध्ये ज्या पेशी तयार होतात त्या एकगुणी पेशी तयार असतात. 2n पासून n ची निर्मिती होते आणि ह्या जेनेटिकली पेशी ह्या पूर्णपणे ह्या वेगळ्या असतात. साधारणपणे एका पेशीपासून आपल्याला 4 एकगुणी पेशी मिळतात जर दोन्ही प्रोसिजर कंटिन्यू झाल्या तर. परंतु अर्धसूत्री गुणसूत्री विभाजनापासून आपल्याला एका पेशीचं विभाजन होऊन एकगुणी पेशी मिळतात, त्यांची संख्या ही या ठिकाणी 2च असते. आता लास्ट स्टेजला जात असताना मिओसिस सेकंडमध्ये काय घडलं जातं तर
पहिल्यांदा आपण पाहूया की मिओसिस फर्स्टमध्ये काय होतं. मिओसिस फर्स्टमध्ये 2n पेशींपासून आपल्याला अर्धगणू पेशी तयार होतात. या अर्धगणू पेशीची संख्या किती असते? 2 असते. परत या दोन्ही प्रोसिजर्स या मायटोसिस प्रमाणेच मिओसिस सेकंडला त्यातून प्रोसिजर होतात. मिओसिस सेकंड मी मेन्शन केलेलं आहे, त्यातील 4ही पेज या मायटोसिस सारख्याच आहेत. म्हणजे प्रत्येक पेशींपासून यापासून देखील तिचे विभाजन होणार आहे, परत 2 पेशी तयार होणार आहे. ही मायटोसिस आहे, त्यामुळे गुणसूत्राची संख्या ही मेंटेन होते. हे देखील मायटोसिस आहे, यापासून देखील गुणसूत्राची संख्या मेंटेन होते. म्हणजेच पर्यायानं मिओसिसमध्ये आपल्याला एकूण 4 एक गुणपेशी तयार होतात. कशापासून तयार होतात? तर त्या द्विगुणपेशींपासून तयार होतात. म्हणजे ही प्रोसिजर आपल्याला कुठे उपयोगी पडते? तर साधारणपणे जे काही गमीट तयार होतात, फिमेल गमीट्स असेल, मेल गमीट असेल, शुक्राणू असतील, एग्ज असेल, त्याला आपण गमीट किंवा युग्मक तयार म्हटलं जातं. किंवा जे काही बीजाणू तयार होतात त्या ठिकाणी अर्ध गुणसूत्र मेथड ही सर्वात महत्त्वाची पडते. आणि या मिओसिसमध्ये जाताना आपल्याला परत हा मुद्दा घेणं गरजेचं आहे की क्रॉसिंग ओव्हर झाल्यानंतर जेनेटिक रिकॉम्बिनेशन होमोलोगस क्रोमोझोम्समध्ये होत असल्यामुळे ज्या काही 4ही डॉटर पेशी किंवा डॉटर न्यूक्लियाय तयार होतात ते जनिकीयदृष्ट्या आपल्या पॅरेंट सेलपेक्षा किंवा ज्या काही जवळच्या सेल्स आहेत, इतर ज्या काही 3 सेल्स आहेत, याही 3 सेल्सपेक्षा आपल्याला या वेगळ्या दिसतात. विद्यार्थी मित्रो, हा चॅप्टर्स आपण एंड करत असताना आपण सजीव जीवन प्रक्रिया आणि ऊर्जा या अँगलनी त्याचा अभ्यास केला. आणि शेवटी आपण पेशी विभाजनाचे 2 प्रकार पाहिले, मायटोसिस पाहिलं, मिओसिस पाहिलं. या ठिकाणी आपण स्पर्धा परीक्षेतील जेवढं महत्त्वाचं आहे त्याच भागावर मी पुन्हा पुन्हा स्ट्रेस देण्याचा प्रयत्न केला. यातील एंडचे जर क्वेश्चन जर पाहिले तर आपल्याला स्पर्धा परीक्षेत या चॅप्टरवर कसे प्रश्न विचारले जातात हे आपल्याला इझिली समजून येईल. आपण 2 प्रश्न आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे NADH2 आणि FADH2 हे जे काही सहविक्र आहे, जसं मी तुम्हाला मेन्शन्स केलं की जे आपल्याला ऑक्सिशोषणमध्ये 3 स्टेजेस आहे. एक ग्लायकोजनचं विभाजन होतं, दुसरं आहे क्रेब्स सायकल, आणि थर्ड जी काही प्रोसिजर मेन्शन्स केली, थर्ड प्रोसिजरला आपण या ठिकाणी नाव दिलेलं आहे ETC चेन सायकल. तर या ETC चेन सायकल्समध्ये आपल्याला या दोन्ही ठिकाणी, पहिल्या ठिकाणी NADH2 निर्माण होतं, तर या ठिकाणी FADH2 निर्माण होतं. हे FADH2 काय काम करतं? तर ATPच्या निर्मितीसाठी ते सहविक्र किंवा को एन्झाईम म्हणून काम केलं जातं. हा आपला या ठिकाणचा मुद्दा आहे. शेवटचा क्वेश्चन आपण पाहूया की ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड, मी हिचं नावही तुम्हाला 2 नावं दिलेली आहे. सर हॅन्स क्रेब यांनी शोध लावला म्हणून आपण याला क्रेब सायकल आहे असं म्हटलं जातं. या सायकलमधला पहिला पदार्थ आहे सायट्रिक आम्ल आहे, म्हणून याला आपण सायट्रिक ॲसिडही म्हटलं जातं. तर या TCS सायकलमध्ये आपल्याला ATPची निर्मिती होते. किती ATPची निर्मिती होते? केवळ 2 ATPची निर्मिती होते, पण त्याबरोबर या ठिकाणी CO2 आणि H2ची निर्मिती होते. प्रश्न हा विचारलेला आहे की सर हॅन्स क्रेब यांनी हे याचं जे काही संशोधन केलेलं आहे त्या शोधासाठी त्यांना नोबेल पारितोषिक कधी मिळालेलं आहे? हा पुस्तकातला प्रश्न मी जसा तसा घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर या ठिकाणी आपल्याला जे काही उत्तर आहे 1953 मध्ये मिळालेलं आहे. त्यामुळं हा आपल्याला PSI असेल, STI असेल किंवा MPSCची परीक्षा असेल, पूर्वपरीक्षा असेल, मेन परीक्षा असेल, UPSC असेल किंवा इतर काही स्पर्धा परीक्षा आहे, त्यातील हा बेसिक सायन्सवरचा बेसिक प्रश्न आहे. अगदी आपल्याला सिंपल प्रश्न विचारले जाऊ शकतात की फॅटपासून पर ग्रॅमपासून आपल्याला किती एनर्जी मिळवली जाऊ शकते, की ऑक्सिशोशन्समध्ये ATPची संख्या किती आहे, विनॉक्सिसेशनमध्ये ATPची संख्या किती आहे, 50 किलो कॅलरी एनर्जी कुणाच निर्माण होते, किंवा मायटोसिस आणि मिओसिसमधला बेसिक फरक काय आहे, यासारखे बेसिक क्वेश्चन्स आपल्याला या ठिकाणी विचारले जातील. मला पूर्णपणे आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, परंतु ज्या पॉईंटला तुम्हाला तो डाऊट असेल त्या ठिकाणी तो व्हिडिओ तुम्ही पॉज करा, परत 2दा किंवा 3दा तो व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी पहा. तो मुद्दा तुम्हाला हा इझिली समजून येईल याची मला पूर्णपणे खात्री आहे. Thank you for watching Target with Professor B's Positive Way. We request you to be a voluntary donator to become our Prime and Pride Motivator.